हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती। करकरेंना लागलेली गोळी आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याची होती। एस.एन. मुश्रीफ यांच्या लेखनाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय। उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला। विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। ज्यावेळेस आमच्या यांचा खून झाला हेमंत करकरे साहेबांचा, ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। आम्ही उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली। आता यांना चिंता कोणाची आहे? अजमल कसाबच्या बदनामीची। ज्या अजमल कसाबने मुंबईमध्ये येऊन बॉम्बस्फोट केले त्या अजमल कसाबची यांना चिंता आहे। अरे महायुती उज्ज्वल निकमांच्या मागे आहे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे। तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे। हेमंत करकरेंच्या खुनामध्ये त्यांना जी गोळी लागली ते मांडत आहेत ते पोलिसांच्या चौकशीचा इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेऊनच एस.एम. मुश्रीफांनी मानलं आहे। हे चुकीचं नाही आहे, त्याच्या आधारावर ते मानलेलं आहे। तुम्ही म्हणताय ते 50% असेल, 50% तरी सत्य आहे ना, मग ती बाजू का मांडली नाही? आम्ही जे बाजू मांडली किंवा मी म्हणतोय ती मी माझ्या मनातलं बोलत नाहीये। ते मुश्रीफ साहेबांनी जे मांडले, जे लिहिलंय, व्याख्यानात बोलले,